डोळ्यांच्या आजारासंदर्भात महाराष्ट्र नेत्र परिषद राज्यभर करणार जनजागृती। मुलांमध्ये झपाट्याने वाढतोय मायनस नंबरचा प्रकार। डॉक्टर अनघा हेरूर। लहान मुलांमध्ये मायनस नंबरचे प्रमाण वाढत आहे। मुले सध्या टीव्ही व मोबाईल बघत असल्याचा हा व्हिजिबल परिणाम आहे। याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे। डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे असे आवाहन महाराष्ट्र नेत्र परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर अनघा हेरूर यांनी केले आहे। बुलढाणा शहरातील डॉक्टर चिंचोले नेत्र रुग्णालयात महाराष्ट्र नेत्र परिषदेच्या वतीने महाराष्ट्र नेत्र परिषदेचे कार्याची माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधण्यात आला। यावेळी महाराष्ट्र नेत्र परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर अनघा हेरूर व सचिव डॉक्टर प्रीती कामगार या बोलत होत्या। यावेळी डॉक्टर अजय लोहिया, डॉक्टर शिरीष थोरात, डॉक्टर विरल शहा, डॉक्टर सुभाष जोशी, डॉक्टर मनीष वानखेडे, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शोन चिंचोले आदींची उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर अनघा म्हणाल्या की नेत्र परिषदेने सामाजिक दृष्टिकोनातून लोकांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागृती करत आहे। आरोग्य व शिक्षण मंत्र्यांना भेटून लहान मुलांचा चष्म्याचा नंबर वाढवण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। ऑफ्थॅल्मिक सोसायटी ऑफ सर्जन्स जे आहे त्याची नवीन बॉडीची इन्स्टॉलेशन आहे आणि आपण महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या तर्फे ठिकठिकाणी जागरूकता निर्माण करण्यासाठी, अवेअरनेस निर्माण करण्यासाठी आपण खूप ॲक्टिव्हिटीज करतोय। विशेषत्वाने नोव्हेंबर महिना म्हणजे नोव्हेंबर 14 वर्ल्ड डायबिटीज डे पण आहे आणि वर्ल्ड चिल्ड्रन्स डे पण आहे। तर डायबिटीज हा प्रमाण खूप वाढत चाललं आहे। इंडिया इज द डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड। बऱ्याच डायबिटिक्सना कल्पना नसते की डायबिटीजमुळे आपल्या डोळ्यांवर पण दुष्परिणाम होऊ शकतो आणि ह्याच्यामुळे त्यांना लेट येतात आणि डोळ्यावर दुष्परिणाम ऑलरेडी खूप वाढलेलं असतं आणि आपली नजर गमावून बसतात। म्हणून आपल्याला लोकांपर्यंत हे मेसेज पोचवायचं आहे की जर आपल्याला डायबिटीज असेल तर डोळ्याचं चेकअप करणं गरजेचं आहे आणि हे दर 6-6 महिन्यांनी किंवा वर्षानुवर्ष चेक करत राहायला पाहिजे। म्हणजे डोळ्यावर होणारे दुष्परिणाम आपल्याला लवकर डिटेक्ट करून ते वेळेवर ट्रीट करता येतं। तसंच लहान मुलांच्या संदर्भात विचार केला तर मायोपिया म्हणजेच मायनस चष्म्याचा नंबरचा जो प्रमाण आहे तो वाढत चाललाय। याला मायोपिया एपिडेमिक म्हणतात। म्हणजे 2050 पर्यंत असं प्रेडिक्ट केलेलं आहे की जवळजवळ 50% वर्ल्ड पॉप्युलेशन मायोपिक म्हणजे मायनस चष्म्याचा नंबर असणार आहे। तर ह्याचा जो प्रोग्रेशन आहे ह्याची खूप कारणं आहेत। जसं मुलांना आजकाल डिजिटल डिव्हाइसेस म्हणजे मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर, लॅपटॉप ह्याची खूप ॲडिक्शन झालेली आहे। प्लस वेळेवर चेकअप होत नाही। मुलं जोपर्यंत कंप्लेंट करत नाही किंवा डोळ्याचा त्रास होत नाही तोपर्यंत त्यांना घेऊन येत नाहीये।